शेतकरी मित्रांनो नमस्कार. अक्षय कृषी फार्म यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आपण आलेलो आहोत बारामती येथे आपण एक्झिबिशन बघण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आपण इथं झाड भेटला आहे काकडीचा. तर इथं जे सर आहेत तर ते आपल्याला काकडीबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. तर सरांकडून आपण त्यांचा जरा परिचय करून घेऊ आणि आम्हाला जरा आमच्या शेतकरी मित्रांना काकडीची सविस्तर माहिती मिळाली द्या. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी मकरंद वेद पाठक, सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. तर प्रथमतः सर्व शेतकऱ्यांचं आपल्या बारामती कृषी विज्ञान केंद्र इथं स्वागत आहे. तर तुम्ही आज आपण काकडी सिंजेंटा या कंपनीचं आफरीन या काकडीच्या प्लॉटवर आलो आहेत. तर काकडी आफरीन या प्लॉटची वैशिष्ट्ये सांगायची म्हटलं तर ही व्हरायटी साधारण स्पेशल उन्हाळी सीझनसाठी बनवलेली आहे. आणि ह्या व्हरायटीची वैशिष्ट्ये सांगायचं झालं तर ह्या व्हरायटीमध्ये जी हीट सेट कॅपॅसिटी चांगली आहे आणि काकडीवर जी रोग येतो पावडरी डाउनी मिल्डो पावडर मिल्डो ह्या रोगासाठी हे अत्यंत सहनशील वाण आहे. आणि वजन बघायचं झालं तर साधारण 100 ते 150 ग्रॅम ह्या फळाचं वजन भरतं. लांबी ह्या फळाची लांबी साधारण 18 ते 20 सेंटीमीटर आणि फळाची एकूण उत्पादन क्षमता अतिशय चांगली आहे. आणि उन्हाळ्यात तुम्हाला टेम्परेचरला चांगलं उत्पन्न घेण्यासाठी वाण अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे. तर मी शेतकऱ्यांना एकच विनंती करेन की उन्हाळ्यामध्ये काकडी या पिकाचं चांगलं जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी तुम्ही आपल्या या सिंजेंटा या कंपनीच्या आफरीन या वाणाची निवड अवश्य करावी. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो नमस्कार. अक्षय कृषी फार्म यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आपण आलेलो आहोत एक्झिबिशन बघण्यासाठी बारामती येथे. तर तुम्ही बघू शकता हा जो स्टॉल लावलेला आहे किंवा हा प्लॉट आहे तर त्याचा आपण जरा माहिती घेणार आहोत. भोपळा तुम्ही बघू शकता, भोपळा म्हणजे लौकी, त्याचा आता आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. जे स्टॉलवर जे सर आहे त्यांच्याकडनं आपण या बियाण्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी दीपक पाटील, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम बघतो आहे. तर आपण या ठिकाणी KVKचे हे जे प्रदर्शन बघतो आहे ते अंकुरचा आपण या ठिकाणी दुधीचा हा वाण लावलेला आहे. याची जी लागवड आहे 1 नोव्हेंबरला लागवड झालेली आहे. साधारणतः हा जो प्लॉट आहे हा साधारणतः 75 दिवसाचा प्लॉट आहे. 75 ते 80 दिवसात याची हे कंडिशन दिसते आहे. पण याची जी लागवडीपासून साधारणतः हा 60 ते 65 दिवसात चालू होतो. पुढे साधारणतः 3 ते 4 महिने प्लॉट चालतो. याची जी लेंथ आहे ही मीडियम लेंथ आहे दुधीची, त्यामुळे याला चांगली डिमांड आहे. एक्सपोर्टची डिमांड साईज जर म्हटली तर या साईजला आपण एक्सपोर्ट क्वालिटीला हा दुधी आपण देऊ शकतो. हा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारा वाण आहे. आपण जो प्लॉट बघतो हा 158 अंकुर 158 हा प्लॉट बघतो आहे. रोगाला अतिशय कमी बळी पडणारा वाण आहे. भरपूर बेरिंग आहे, भरपूर उत्पादन क्षमता वाण याच्यामध्ये आहे. मर रोगाला हा वाण बळी पडत नाही. एक्सपोर्टसाठी खूप याला डिमांड आहे. बाहेरच्या देशात एक्सपोर्टसाठी खूप याची मागणी आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की याची जी लव आहे ह्या लवमुळे हा जास्तीत जास्त दिवस फ्रेश राहतो आणि जास्तीत जास्त दिवस हा टिकतो. याची किपिंग क्वालिटी जास्त आहे. दुसरी गोष्ट म्हटले की आपण या ठिकाणी पुढं हा जो प्लॉट बघतोय आता हा नटवर 158 ह्या विविध प्रकारच्या जाती आहेत. याच्यामध्ये फरक असा आहे हा लेंथमध्ये फरक असतो. साधारणतः याची जी लेंथ आहे 35 सेंटीमीटर ते 40 सेंटीमीटरपर्यंत याची लेंथ मिळते. जर तुम्हाला लांब पाहिजे असेल तर जेवढा दुधी आपण जास्त दिवस ठेवतो तेवढा त्याची साईज लांबी होत जाते आणि फुगीर होत जाते. ठीक आहे, धन्यवाद. आपण जो प्लॉट बघतोय हा अंकुर लताचा या ठिकाणी प्लॉट आहे. याची जी लागवड आहे ही याची सुद्धा 1 नोव्हेंबरला लागवड झालेली आहे. लागवडीनंतर साधारणतः हा 50 ते 55 दिवसात पहिला तोडा सुरू होतो. याचा जो वेल आहे हा वेल चढण्याची जी अवस्था आहे सुरुवातीपासून जर वेल पकडायला लागला 8 ते 9व्या दिवसापासून हा वेल तारेवर आपल्याला चढवायचं आहे. याची जर अंतर आपण म्हटलं की रेग्युलर शेतकरी हे 5x2 लागवड करतात, पण या ठिकाणी जी लागवड आहे ही खूप जास्त आहे. पण रेग्युलरचे शेतकरी एवढ्या लागवडीने करू शकत नाही. नंबर ऑफ प्लांट्स याचे कमी बसतील, त्यामुळे ते उत्पादन कमी होईल. म्हणून रेग्युलर शेतकऱ्यांनी शेती करत असताना 5x2 याची लागवड करावी. भारी जमीन असेल तर 6x2 लागवड करायची आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की हिला धार चांगली आहे, गर्द डार्क कलर आहे, त्यामुळे याला किपिंग क्वालिटी चांगली आहे. टिकाऊ क्षमता या वाणाची जास्त आहे. या ठिकाणी आपण जो बघतोय हा थोडा मोठा झालेला आहे, पण रेग्युलर साईज या साईजनं आपण मार्केटला आपण याची तोडणी करू शकतो. रोगालाही वाण अतिशय टॉलरंट व्हरायटी आहे.